तुम्ही जे म्हणाल त्यावर मी विश्वास ठेवायला तयार होईल, फक्त एकदा। आणि ती गोष्ट मी तुम्हाला अशी फोनवर नाही दाखवू शकत। सुजित भाऊजी प्लीज फक्त एक डाव भेटू द्या। ठीक आहे, अर्ध्या तासात भेटा मला। हाँ, मी ढाब्यावर येते। मी तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगतो, इथून पुढे नका इथे पाऊल ठेवू। नाही नको, तुम्ही तिथे आलेलं चालणार नाही मला। आणि तसं मी बाहेर आहे कामासाठी, तुम्हाला ऍड्रेस मेसेज करतो, तिकडे या। हाँ चालते की चालते, मी येते। दाजी 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 दाजी, आमच्या ह्यांना वाचवलेला तुमचा हात लय भारी, मला एकदम बेस्ट आयडिया दिलेलं तुमचं डोकं लय भारी, तुम्हीच एकदम बॉम्बार्ड लय भारी बघा। संजू बाबा कुछ नया बोल दो, अगं ते मला ठावच आहे, पण ते ना एवढं अचानक लई दिवसानं असा कसा काय साक्षात्कार झाला तुला? ते तुम्ही एकदम भारीवाला ऍडवाइस दिला ना मला, म्हणून तुमच्या ऍडवाइस मुळे तर माझे डोळे उघडलेत। एक मिनिट, मला काय क्लू लागत नाही, म्हणजे तू काय बोलतेस ते मला कळेना झाले। म्हणजे मला एवढंच कळते की मी तुला काहीतरी सांगितलं आणि त्याचा तुला फायदा झाला, बरोबर? करेक्ट, एकदम परफेक्ट ओळखलंय बघा तुम्ही, 100% बरोबर आहे। त्याचं काय आहे, ती जी पाताळयंत्री पोरगी आहे जिच्या प्रेमात आमचा सुजय येडा झालाय, त्याची मती पर गुंग झालीये, पर आंधळा झालाय, त्याचे आता डोळे उघडायची वेळ आली, आणि हे मला फक्त तुमच्यामुळे कळलंय बघा। असू दे, ते काय करणार आहेस तू? ओ संजू बाबा आहे मी, संजू बाबा, करायचं ठरवलं नाही, ऑलरेडी केलंय। आता फक्त केलेलं काम दाखवायची वेळ आलीये बघा। आला आला आला, सुजाचा मेसेज आला, त्यानं ऍड्रेस पाठवलाय, कमालच झाली। मी आलेच। अगं आलीस काय, निघालीस काय, कसला मेसेज, कसला ऍड्रेस, काय चाललंय तुझं, कळेल का मला? सांगते सांगते, सगळं एकदम सविस्तर सांगणार बघा तुम्हाला, फक्त पहिले माझी मोहीम फत्ते होऊ देत, मग तुम्हाला सगळं सांगते। हा चला चला पटकन, मला ऑल द बेस्ट द्या। माझा बेस्टला कायच तुला? अगं पण बिन किंतु परंतु काही नकोय मला, आता मोहीम सुजाचे डोळे उघडणे बस। आलेच। तुम्ही दिलेल्या ऍडवाइस साठी पुन्हा एकदा थँक्यू। आलेच। पोरगी म्हणजे ना, कुठे निघालीस? आहो आलात पण तुम्ही? मग कुठे जाणार? आणि असं तुला सोडून कुठे जाणार? बरं, मूड लय चांगला दिसतोय आज। अरे 100% मूड आहे। असं बरं ऐका, पैसे दिले का? कर्ज फेटलं व्यवस्थित? नाही म्हणजे व्याज आता मिळणार नाही म्हणून तो पठाण डाय मोकलून रडत नव्हता ना? तेवढंच बाकी होतं, शिट्टी विट्टी गुल झाली होती त्याची। शमशुद्दीन पठाणचं कर्ज फेडलं, मग काही हितचिंतक होते, त्यांचे तोंड गोड करून आलो स्वहस्ते। स्वहस्ते? हितचिंतक म्हणजे कोण? ते जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये, महत्वाचं हे की मी बाहेरच्यांचं तोंड गोड केलं, पण माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीचं तोंड गोड नाही केलंय। अहो काय करताय, सोडा बरं, हो इथं कोणीतरी बघेल। तेच म्हणतोय, चल रूम मध्ये। अहो सोडा बरं मला, ऐका माझं लय महत्वाचं काम आहे, हा मी थोड्या वेळात जाऊन येते। नवरा आत्ता आलाय, बरं सेलिब्रेशनच्या मूड मध्ये, आणि तुला बाहेर जायचंय। मी कुठे चाललीस? बॅडमॅनच बर का, असं बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला कुठं चाललंय विचारायचं नसतं। हो का? ऐका ना, हे बघा, मला माहितीये तुम्ही लय आनंदात आहे, आपलं एक महत्वाचं काम आज झालंय, आणि तसंच दुसरं महत्वाचं काम मी करायला चालली, त्याच्यानं आपल्या घरात आपला आनंद परत येणार आहे। आता मी कुठं चालले, कशाला चालले, कोणाला भेटायला चालले, प्लीज मला विचारू नका। हा, मी परत आले ना की तुम्हाला सगळं सांगेन, फक्त मला आता जाऊ दे। हा आलेच।